नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुदानाचे वाटप या संदर्भात महत्त्वाचा जी.आर या ठिकाणी राज्य शासनाकडून काढण्यात आला आहे। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनामार्फत चालवली जाते। ज्यांचे वय 65 वर्षाच्या आतील आहे आणि जे निराधार आहेत अशा कुटुंबातील सदस्यांना या ठिकाणी मासिक 1,500 रुपये असे पेन्शन दिले जाते। तर मग मित्रांनो, या संदर्भातील हा जो महत्त्वाचा जी.आर आहे तो काय आहे त्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तर मित्रांनो, या जी.आर मध्ये म्हणजे शासन निर्णयामध्ये काय माहिती दिली आहे ते बघूयात। तर या ठिकाणी सांगितले आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्धभूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे मे ते जुलै 2024 करिता अनुदानाचे वाटप या संदर्भातील महाराष्ट्र शासनाचा हा जी.आर दिनांक 8 मे 2024 रोजीचा आहे। शासन निर्णय सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी या ठिकाणी 41,87,48,760 रुपये या ठिकाणी देण्यात आले आहे। वृद्धभूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 17,17,25,840 रुपये इतका अर्थसंकल्पीय तरतूद लेखा अनुदानाद्वारे माहे एप्रिल ते जुलै या कालावधीसाठी मंजूर करण्यात आली आहे। त्या संदर्भातील त्यापैकी संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये 1 वेतन या उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी या ठिकाणी 10,46,87,190 व वृद्धभूमिहीन शेतमजूर अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 4,29,31,660 इतका निधी विभागीय आयुक्त कार्यालयांना वितरित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी हा निधी वेतन आणि आस्थापना यासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो, आणि हा या ठिकाणी आयुक्त कार्यालयात वितरित करण्यात आला आहे। तरी मग या जो निधी वितरित केलेला आहे तो विभागीय आयुक्त कार्यालयांनी माहे मे ते जुलै 2024 या कालावधीकरिता वेतन या उद्दिष्टासाठी हा शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। तर मग हा निधी अ व ब प्रमाणे या ठिकाणी अनुदानाचे वाटप करायचे आहे। खाली अ विवरणपत्र आणि ब विवरणपत्र दिलेले आहे। त्याप्रमाणे या अनुदानाचे वाटप प्रत्येक आयुक्तांनी त्यांच्या विभागाप्रमाणे जिल्ह्यांना व आवश्यकतेनुसार या ठिकाणी करायचे आहे। जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे वाटप आवश्यकतेनुसार करायचे आहेत। त्या ठिकाणी मग जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे की हा जो निधी आहे तर हा निधी त्याच आस्थापनेवर खर्च करायचा आहे आणि अनुदानापेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता घेण्यात सांगितलेली आहे। तसेच उपयोगिता प्रमाणपत्र या ठिकाणी महालेखापालांच्या कार्यालयास पाठवायचे नियोजन करण्यात आलेले आहे। तर मग मित्रांनो, हा विहित निधी जो आहे तो वेळेत सादर करण्याची जबाबदारी पूर्ण जिल्हाधिकारी यांच्यावर राहणार आहे। तर मग विवरणपत्र अ मध्ये काय दिलेले आहे तर बघूयात। तर विवरणपत्र अ मध्ये या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे त्या योजनेच्या आस्थापना आणि वेतनेतर कामासाठी हा निधी विभागानुसार दिलेला आहे। तर अ मध्ये सांगितले आहे तर बघूया। विभागीय आयुक्त पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद या 6 विभागानुसार एकूण खर्च या ठिकाणी 10,46,87,190 इतका या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आणि वाटपाची परवानगी दिलेली आहे। आणि विवरणपत्र ब मध्ये या ठिकाणी वृद्धभूमिहीन शेतमजूर अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनासाठी खर्च या लेखाशीर्षात दिलेला आहे। तर मग मित्रांनो, हा ही 6 विभागानुसार या ठिकाणी 4,29,31,460 रुपये एवढा निधी या ठिकाणी वितरित करण्याची परवानगी या ठिकाणी दिलेली आहे। तर मित्रांनो, हा जो निधी आहे तो
आस्थापना व वेतन या संदर्भात हा निधी आहे आणि जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांसाठी निधी लवकरच शासनामार्फत वितरित केला जाईल। या संदर्भात काही सूचना आल्या किंवा काही माहिती कळाली तर ही माहिती आम्ही नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचू। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।